महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे। याचा संपूर्ण देशाला नाही तर परदेशाला देखील आनंद झालेला आहे। परदेशात देखील आनंदाचा उत्सव साजरा होतो आहे आणि भारतात तर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व समाजामध्ये आज जे वातावरण आहे ते बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत आहेत। फटाक्यांची आताशबाजी होते आहे, आनंदाचा सोहळा होतो आहे आणि म्हणून त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं आपलं जीवन समाजासाठी समर्पित केलं आणि या देशाची घटना लिहून तळागाळातील माणसाला छानपैकी जीवन जगण्याचा अधिकार मिळाला, स्त्रियांना अधिकार मिळाला, बहुजन समाजाला अधिकार मिळाला। एक मूल्य, एक मत, तो श्रीमंत असू द्या या गरीब, तो टाटा असू द्या या बिर्ला असू द्या, अगदी झोपडपट्टीतली व्यक्ती असू द्या, गरीबातली गरीब व्यक्ती असू द्या, त्या प्रत्येक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं हा अधिकार प्राप्त करून दिला आहे। आणि म्हणून असं मी माझ्या कवितेत म्हटलं की बाबासाहेब तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी, बाबासाहेब तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी, दिशा मज कळाली तसा चाललो मी, तुझे ते वचन मनी कोरले मी, तुझे ते वचन मनी कोरले मी, तसा मार्ग माझा पुढे धावलो मी, बाबासाहेब तुझ्या पावलांचे ठसे पाहिले मी, दिशा मज कळाली तसा चाललो मी। या दिनदुबळ्यांचा आधार, या दिनदुबळ्यांना माणसातलं माणूसपण ज्यांनी या समाजासाठी त्याग केला, आपली स्वतःची 4 मुलं गमावली आणि या देशासाठी, या समाजासाठी, या देशातील स्त्रियांसाठी बाबासाहेबांनी त्याग एवढा केला आहे की रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून या देशासाठी घटना लिहून दिली आणि समानतेचा अधिकार दिला, समतेचा अधिकार दिला। आणि म्हणून एकदा बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं बरं का की आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील, आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मनगटाचा आणि माझ्या मेंदूचा काय उपयोग। आणि म्हणून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनं शिक्षण घेऊन समाजासाठी, या देशासाठी जे दान केलं आहे त्यासाठी शुक्राचार्य गायकवाड नेहमी आपल्या कवितेत म्हणतात की शान तू अभिमान तू, बाबासाहेब शान तू अभिमान तू, या जीवाचा प्राण तू, शान तू अभिमान तू, या जीवाचा प्राण तू। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं तळागाळातील माणसाला पाणी प्यायला कोणी देत नव्हतं, समाजामध्ये दीनदुबळ्या गरिबांचे किती हाल होत होते, पाण्या वाचून त्यांचा जीव तडफडत होता। आणि अशा वेळेला 1927 सालामध्ये 1927 साली चौदार तळ्यावरी 10,000 जनता होती, परिषदी ही भरली होती, डगमगले ना भीमराया ना पडले कुणाच्या पाया, आणि ते चौदार तळं आम्हाला खुलं केलं। आणि म्हणून वामनदादा कर्डक माझे गुरु असे म्हणतात की चौदार तळ्याचं पाणी चाखलं, चौदार तळ्याचं पाणी चाखलं, माझ्या भीमा पुढं सारं जग वाकलं, सारं जग वाकलं। की ज्या समाजाला पाणी देखील निसर्गाची निर्मिती, ते पाणी देखील त्याला देऊ शकत नव्हते। आणि म्हणून या सर्व जगाचं लक्ष बाबासाहेबांनी 1927 साली 14 तारखेचा सत्याग्रह केला, त्यामुळे जगाला कळलं की या देशातील अस्पृश्यांची काय अवस्था आहे हे बाबासाहेबांनी दाखवून दिलं। बांधवांनो, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे। आणि म्हणून नेहमी म्हणतो की जाणीव ना त्या क्षणांची जुनेच पान वाचतो, जाणीव ना त्या क्षणांची जुनेच पान वाचतो, पण लागल्यात ठोकरा तरी जुनीच वाट चालतो। बाबासाहेबांनी आम्हाला दिशा दिली आहे, बाबासाहेबांनी आम्हाला मार्ग दिला आहे, बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला आहे, बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला आहे, त्या धम्माप्रमाणे आपण वागू लागलो बांधवानो, चालू लागलो तर आपलं कल्याण होईल। भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता। बाबासाहेबांनी आपल्याला फार मोठा असा बुद्धाचा सोनं पिवळा असा धम्म दिला आहे आणि त्या धम्माची वाटचाल आपण केली पाहिजे, आपण प्रचार आणि प्रसार केला पाहिजे। जिथे ते अंधार आहे तिथे ते आपण प्रकाश
ज्योत लावली पाहिजे. जिथे ते अंधार आहे, दुःख आहे, ते दुःख दूर करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. जी जी माणसं शिकली सवरली आहे, जे जे मोठ्या पदावर आहे, त्यांनी सर्वसामान्य माणसाचं जीवन कसं चांगलं होईल, त्याचं भविष्य कसं पुढे होईल, अशा तऱ्हेची वाटचाल केली पाहिजे. बांधवानो, असं म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं केलं तर आपण थोडं तरी का होईना हे काम केलं पाहिजे. आपण मेणबत्तीसारखं सुद्धा काम करू लागलो तर आपल्या समाजाचा उद्धार होईल. आणि म्हणून हा उद्धार बाबासाहेबांनी जो केला आहे त्याची जाणीव, त्याची आठवण ठेवा. म्हणून मी असं नेहमी म्हणतो की जाणीव ना त्या क्षणांचे जुनेच पानवर. आता जुनं सोडून देऊया आणि नवा विचार जो आहे, जो बाबासाहेबांनी आम्हाला धम्माचा विचार दिला आहे, त्या धम्माचं पालन, त्या धम्माचं रक्षण करणं आपलं काम आहे. मी आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करतो, त्यांना नमन करतो आणि माझ्या भावा बहिणींनो, आपणालाही सप्रेम जय भीम करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. साधू साधू. जयंतीनिमित्त आपल्या सर्व बांधवांना भगिनींना माझ्याकडनं हार्दिक मंगल कामना. धन्यवाद. हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे. चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज. यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक पण करा. या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात. आतापर्यंत 200पेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा, आपला व्हिडिओ प्रसारित करतील. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.